जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, मी गणेश सानप आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन आलेलो आहोत चाकणचा किल्ला, ज्याला संग्रामदुर्ग असं सुद्धा म्हटलं जातं, ज्या किल्ल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आणि त्याच्या पूर्वीच्या इतिहासामध्ये सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। अशा एका किल्ल्याची भ्रमंती आज आपण करणार आहोत। चाकण या पुणे शहरापासून अत्यंत साधारणतः 20 किलोमीटर आसपास असलेल्या या चाकण या ठिकाणी आपण सध्या आहोत। ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे चाकण ठिकाण सध्या वाहतूक क्षेत्रासाठी, मोटार वाहतूक क्षेत्रासाठी सध्या खूप प्रसिद्ध आहे। अशा चाकण या ठिकाणी आपण आलेलो आहोत। हा किल्ला नक्की कोणी बांधला याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत मित्रांनो, परंतु एका मुस्लिम शासकाने हा किल्ला बांधला असावा असं मात्र सर्व इतिहासकारांचं एकमत झालेलं आहे। आणि देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता। त्यानंतर देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यानंतर पुढे हा किल्ला अलाउद्दीन खिलजीच्या ताब्यात गेला। त्यानंतर अलाउद्दीन खिलजीच्या नंतर या किल्ल्याची मालकी काही काळासाठी बहमनी सुलतान याच्याकडे पण आली होती, परंतु पुढे 1490 मध्ये जेव्हा बहमनी राज्याचं विघटन झालं आणि त्याच्या 5 सुलतानशाह्यांमध्ये त्याचं विभागणी झाली, तेव्हा त्या 5 सुलतानशाहीपैकी निजामशहाच्या राजवटीत हा किल्ला जुन्नर आणि चाकण हा परिसर पूर्ण केला होता। त्यानंतर निजामशहाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांना चाकण आणि सुपे परगण्याची जहागिरी बहाल करण्यात आली होती। ती जहागिरी पुढे तशीच शहाजी महाराजांकडून पुढे शिवाजी महाराजांकडे आली, परंतु मधल्या काही कालावधीत हा किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे सुद्धा गेला होता। आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतल्यानंतर 1647 साली हा किल्ला शिवाजी महाराजांनी पुन्हा आदिलशाहीकडून जिंकून घेतला। या किल्ल्याच्या अशाच रंजक इतिहासाबद्दल आपण यानंतर अजून वरती किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आपण पुन्हा बोलणार आहोत। चाकण या भुईकोट किल्ल्याच्या मुख्य दरवाजामध्ये आहोत मित्रांनो आपण। आणि भुईकोट किल्ला असल्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की भुईकोट किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक बाहेरून खंदकाची एक रचना केलेली असायची। अशा सर्व भुईकोट किल्ल्यामध्ये ही रचना आपण पाहायला मिळते। तशीच रचना या चाकणच्या किल्ल्यावर सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते। आपण समोर बघू शकतो, हा चाकणचा खंदक आहे। सध्या पाणी नसलं आणि मातीने हा खंदक जवळपास बुजत आलेला असला तरी पूर्वीच्या काळी किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही जी खंदकाची रचना होती ती अत्यंत महत्त्वपूर्ण होती। सुमारे 40 फूट खोल आणि 15 फूट रुंद अशी या खंदकाची व्यवस्था किल्ल्याच्या रक्षणासाठी करण्यात आलेली आहे। आपण चाकण किल्ल्याच्या तटबंदीतून मुख्य दरवाजाच्या तिथे आहोत आणि दोन्ही बाजूला आपण ही खंदकाची रचना इथे पाहू शकतो। भुईकोट किल्ल्याला संरक्षणाच्या दृष्टीने ही रचना अतिशय महत्त्वाची होती। संग्रामदुर्ग म्हणजेच चाकणच्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजात आहोत मित्रांनो आपण बघू शकतो, अत्यंत अरुंद असा दरवाजा या किल्ल्याचा आहे। याचं कारण सांगता येईल मित्रांनो की पूर्वी भुईकोट किल्ल्याचे जे दरवाजे होते ते हत्तीच्या मस्तकाने फोडले जायचे आणि या 2 बुरुजांच्या मधून हा जो बघतोय आपण, हा चिंचोळ्या पट्ट्यामधून मोठे हत्ती आतमध्ये येऊ शकत नव्हते, त्यामुळं हत्तीच्या मस्तकाने सुद्धा हा दरवाजा फोडता येणं शक्य नव्हतं। त्यानंतर दुसरा एक पर्याय वापरला जायचा की लाकडी ओंडका जोरात असा धडकल्यानंतर लाकडी ओंडक्याने तो दरवाजा फोडण्याची एक पद्धत होती, परंतु लाकडी ओंडक्याने दरवाजा फोडण्याची जर आपल्याला गरज पडली तर त्याला किमान एक साधारण 20-25 फूट पाठीमागा अंतर जोरात धावून तो ओंडका दरवाजावर मारायला लागणार होता। परंतु या दरवाजाची रचनाच अशी केलेली होती की इथे दरवाजावर लाकडी ओंडका मारायला पाठीमागे धावत येऊन तिथं ओंडका आपण मारू शकत नव्हतो। इकडे पाठीमागे ही भिंत आहे, त्यामुळं इथं दरवाजा इथं पाठीमागे जाता येत नव्हतं। आणि इथं समोर हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि या मुख्य दरवाजाला इथं आपण बघू शकतो की पूर्वी किल्ल्याचे दरवाजे बंद केल्यानंतर त्याला एक आगळ टाकायचो आपण। ते आगळ टाकण्यासाठीचे हे जे होल आहेत ते होल सुद्धा इथं अजून जशाला तशी शाबूत आहेत। अशा पद्धतीने या गडीवाचा जरी छोटासा किल्ला असला तरी त्याच्या संरक्षणाची सर्व काळजी इथे घेण्यात आलेली होती। या शेजारी आपण जे बघतोय ती
ह्याला देवडी म्हणतात. पहारेकरी जे दरवाज्यावरचे पहारेकरी होते त्या पहारेकऱ्यांना बसण्यासाठी ह्या देवड्यांची सुद्धा इथं दरवाज्यावर व्यवस्था केलेली आहे. चाकण किल्ल्याच्या मुख्य दरवाजा शेजारी असलेल्या बुरुजावर सध्या आपण उभा आहोत आणि चाकण या किल्ल्याचं नाव तोंडात आलं की मित्रांनो एक नाव आवर्जून आपल्याला ते आठवण होते, म्हणजे ते शिवरायांचे शूरवीर सरदार फिरंगोजी नरसाळा जे या किल्ल्याचे किल्लेदार पण होते. आदिलशाही अंमलाखाली हा किल्ला असताना सुद्धा फिरंगोजी नरसाळा आदिलशहाचे किल्लेदार म्हणून या किल्ल्यावर काम करत होते. परंतु पुढे जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकायचं ठरवलं तेव्हा शिवाजी महाराजांच्या रत्नपारखी नजरेमध्ये फिरंगोजी नरसाळा यांची कर्तबगारी, त्यांचे शूरत्व त्यांच्या नजरेने हेरल्यानंतर शिवाजी महाराजांनी अगदी गोडी गुलाबीने त्यांना आपल्या स्वराज्यात सामील होण्याची विनंती केली आणि स्वतः फिरंगोजी नरसाळे यांनी सुद्धा स्वराज्यात सामील होताना हा चाकणचा किल्ला हसत हसत शिवाजी महाराजांना नजर केला आणि पुढे शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यात हा किल्ला सामील केल्यानंतर पुढे त्यांच्याकडेच या किल्ल्याची किल्लेदारीची जबाबदारी सोपवली. आपण मुख्य बुरुजावर आहोत आणि समोर आपण पाहू शकतो मित्रांनो, ही याला बुरुजावरील एक देवडी म्हणतात. याला दरवाज्यातून येणाऱ्या शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी बुरुजावर केलेली व्यवस्था याला ही देवडीची व्यवस्था आहे. जर कितीही संरक्षणाच्या दृष्टीने काळजी घेऊन जर शत्रू दरवाजातून आत यायलाच लागला तर या बुरुजावरूनच त्या शत्रूवर हल्ला करून दरवाजातच त्या शत्रूला गारद करण्यासाठी ही देवडींची रचना आपण केलेली इथं पाहू शकतो. यातून बंदुकाचा किंवा बाणांचा मारा करून शत्रूला दरवाजातच गारद करण्यासाठी अशी या देवडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. समोर आपण मित्रांनो हा जो खड्डा बघतोय तो इथे अगदी शिवकाळामध्ये जिवंत पाण्याचा झरा असलेली विहीर होती. परंतु आता काळाच्या ओघामध्ये गाळ, माती, दगड, कचरा सगळं जमा झाल्यामुळे ती विहीर पण जवळपास आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि अशा ऐतिहासिक वास्तूंचं जतन होणं ही काळाची गरज आहे. पुढच्या पिढींसाठी हा वारसा जतन करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. साईडला आपण बाजूला बघू शकतो मित्रांनो, इथून किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठीच्या ह्या पायऱ्या आहेत, ज्या पायऱ्यांच्या मार्गाने आपण वरती किल्ल्याच्या तटबंदीवर जाऊ शकतो. या पायऱ्यांच्या मार्गाने आपण आता वरती किल्ल्याच्या तटबंदीवर जात आहोत. पाहूया वरती तटबंदीवरून सगळा परिसर आपल्याला निहाळता येईल. आजपर्यंत जेवढे किल्ले फिरलो मित्रांनो, तेवढ्या किल्ल्यांमध्ये एवढी दुरावस्था झालेला आणि प्रशासनाचं एवढं दुर्लक्ष झालेला हा किल्ला आहे. अतिशय भग्न अवस्था या किल्ल्याची झालेली आहे. अतिशय वेदना होत आहेत मनाला एवढी दुरावस्था पाहून. परंतु जी यंत्रणा आहे या किल्ल्याची काळजी घेणारी, त्या यंत्रणेने याची दखल घ्यायला हवी. खरं तर आपण या तटबंदीवरून पाहू शकतो, आपण इकडे बाजूला जी ही संरक्षक व्यवस्था असलेला खंदक आणि चाकण शहराचं दृश्य आपल्याला या किल्ल्याच्या तटबंदीवरून सगळीकडे पाहायला मिळते.
मित्रांनो, चाकण या किल्ल्याचं इतिहासात असलेलं अजून एक महत्त्व आपण आता पाहणार आहोत. स्वतः आलमगीर औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्ता खान जेव्हा संपूर्ण दख्खन जिंकून घेण्यासाठी औरंगजेब बादशहाने त्याला दख्खनची सुभेदारी देऊन महाराष्ट्रामध्ये जेव्हा पाठवलं होतं, स्वतः शिवाजी महाराज त्यावेळेस पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले होते आणि स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर हे सुद्धा तो वेढा फोडून महाराजांना वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यासाठी त्या वेढ्याच्या वेढ्यावर बाहेरून हल्ले करत होते. अशा परिस्थितीमध्ये शाहिस्ता खानाचं जवळपास 25,000चं सैन्य घेऊन शाहिस्ता खानाने या किल्ल्याला चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला आणि तेव्हा या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्या हाती फक्त अवघी फौज होती. ती 300 ते 350 मावळ्यांची फौज हाती असताना या जिगरबाज शिवरायांच्या मावळ्याने हा किल्ला तब्बल 55 दिवस शाहिस्ता खानाच्या 25,000 फौजेला आणि अत्यंत मजबूत दारुगोळ्याला सुद्धा त्यांनी दाद न देता हा किल्ला लढता ठेवला होता. परंतु 56व्या दिवशी कुठल्याच पद्धतीने जेव्हा हा किल्ला ताब्यात येत नाही हे जेव्हा शाहिस्ता खानाच्या लक्षात आलं, तेव्हा शाहिस्ता खानाने रातोरात खंदकाच्या खालून भुयार खोदण्याची त्याच्या सैनिकाला आज्ञा दिली आणि ते भुयार खोदल्यानंतर जो आपण मगाशी मुख्य दरवाजा बघितला त्या दरवाजाच्या बाजूला असलेल्या बुरुजाच्या खाली दारू ठाचून भरण्यात आली आणि बत्ती दिल्यानंतर तो बुरुज आकाशात उडाला आणि तिथं किल्ल्याला खिंडार पडलं किल्ल्याच्या तटबंदीला आणि त्यातून मग मुघलांचं सैन्य आतमध्ये यायला सुरुवात झाली आणि मग तो किल्ला आता आपल्या जवळपास तो किल्ला पडणार हे जेव्हा लक्षात आलं फिरंगोजी नरसाळा यांच्या, तरीही 56व्या दिवसाच्या दुपारी 3 वाजेपर्यंत स्वतः फिरंगोजी नरसाळा हातात तलवार आणि दांडपट्टा घेऊन त्या जो बुरुज ढासळला होता त्या बुरुजाच्या ठिकाणी स्वतः बुरुज म्हणून उभा राहिले आणि 3 वाजेपर्यंत हा किल्ला त्यांनी भांडता ठेवला होता. परंतु महाराजांचा विचार होता मित्रांनो की माझा एक एक मावळा हा एका एका किल्ल्याच्या तोडीचा आहे, एका एका किल्ल्याच्या ताकदीचा आहे. त्यामुळं वेळप्रसंगी किल्ला गेला तरी चालेल परंतु माणसं जगली पाहिजे. त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत रायगडावरून निरोप मिळाला फिरंगोजी नरसाळा यांना की किल्ला असेल त्या पद्धतीने शाहिस्ता खानाच्या स्वाधीन करा आणि आपल्या लोकांची सुटका करून घ्या. आणि मग फिरंगोजी नरसाळा यांनी स्वतःबरोबर त्यांची पण सगळ्यांची सुटका करून घेतली आणि मग तो किल्ला शाहिस्ता खानाच्या ताब्यात देण्यात आला. परंतु 56 दिवस हा किल्ला भांडता ठेवल्यामुळे शाहिस्ता खानाची फौज इथे अडकून पडली आणि जर हा किल्ला अगदी पहिल्या 2-4 दिवसातच शाहिस्ता खानाच्या ताब्यात आला असता तर शाहिस्ता खानाच्या त्या 25,000च्या फौजेने पुण्याच्या आजूबाजूला जो स्वराज्याचा प्रदेश होता तो प्रदेश अक्षरशः बेचिराग करून टाकला असता. परंतु फिरंगोजी नरसाळा या एका माणसामुळे आजूबाजूचा जो प्रदेश बेचिराग होण्यापासून उजाड होण्यापासून वाचला आणि शिवाजी महाराजांना सुद्धा पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी युक्ती शोधून तेथून बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळ मिळाला. तर मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी जो हा संग्रामदुर्ग उर्फ चाकणचा किल्ल्याचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा आपण असंच आपण एखाद्या नवीन किल्ल्यावरून भेटू. तोपर्यंत अशाच आपल्याला तुम्हाला नवनवीन किल्ल्याची माहिती भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन किल्ल्यावरून तुम्हाला भेटण्यापर्यंत आपल्या सर्वांना, आपल्या सर्व दर्शकांना जय जिजाऊ, जय शिवराय.